श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थीविषयी सर्व काही माहिती पाहणार आहोत। संकष्ट चतुर्थी ही कधी आहे आणि आपल्याला या संकष्ट चतुर्थीला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। डिसेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही 30 डिसेंबरला आहे, म्हणजेच उद्या संकष्ट चतुर्थी आहे। ही संकष्ट चतुर्थी जी आहे ही वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे। आपल्याला खूप विशेष अशा सेवा या संकष्टी चतुर्थीला करायच्या आहेत। संकष्टी चतुर्थी ही महिन्यातून एकदा येत असते। आपण वर्षातून एकूण 12 संकष्टी चतुर्थी आहेत त्या साजरी करत असतोच। त्याचबरोबर आपण उपवास करत असतो। या संकष्टी चतुर्थीला आपल्याला खास अशी सेवा करायची आहे। आपल्याला प्रथम सकाळी देवपूजा करण्याआधी आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो, म्हणून आपण प्रथम गणपती बाप्पांना अभिषेक आहे हा घालून घ्यायचा आहे। या दिवशी आपण अभिषेक घालताना अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे। ज्यांना अथर्व शीर्ष नाही जमत त्यांनी ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करत केलं तरी चालेल। आणि ज्यांना शक्य आहे वेळ आहे भरपूर त्यांनी खरंच 108 वेळा उद्याच्या तरी दिवशी उद्या म्हणजे संकष्ट चतुर्थीला 30 तारखेला आपल्याला 108 वेळा तरी ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्ही ही सेवा करा। ज्यांना वेळ नाही, ज्यांच्याकडे खूप कालावधी कमी आहे किंवा कामासाठी तुम्हाला बाहेर जावं लागतं, वेळ नाही तुमच्याकडे, त्यांनी 11 वेळा केला तरी चालेल। पण ज्यांना खरंच खूप आयुष्यात खूप अडचणी आहेत, खूप प्रॉब्लेम आहेत, त्यांनी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत आपल्याला पाण्याने दुधाने असा अभिषेक आहे तो गणपती बाप्पांना घालायचा आहे। आणि ज्यांना अथर्व शीर्ष म्हणता येतं किंवा ते वाचन करणं शक्य आहे त्यांनी तर आवर्जून अथर्व शीर्ष म्हणत जर तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घातला तर ही तर खूपच चांगला असा हा उपाय आहे आणि ही खूप चांगली सेवा आहे। गणपती बाप्पांची अतिप्रिय अशी ही सेवा आहे। गणपती बाप्पांना अथर्व शीर्ष आहे हे खूप प्रिय आहे, म्हणून आपण अथर्व शीर्ष म्हणत गणपती बाप्पांना जर अभिषेक घातला तर गणपती बाप्पा ही सेवा लवकरात लवकर प्रभावी सेवा असल्यामुळे ते आपल्याला प्रसन्न होतात। गणपती बाप्पांना अभिषेक घालून झाल्यानंतर आपण यांची स्थापना करून घेणार आहोत। गणपती बाप्पांना हे छानपैकी स्वच्छ असं आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि नंतर गणपती बाप्पांची स्थापना आहे ते आपल्या देवाऱ्यामध्ये करायची आहे। त्यांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे। त्याचबरोबर इतर देवांची मी आता ती सर्व करून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची आणि इतर देवांचीही पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना मी हे बघा ह्याचं जास्वंदाचं जे फूल आहे ते वाहिलेलं आहे। गणपती बाप्पांना खूप अतिशय प्रिय आहे। ते वाहताना अशा पद्धतीने व्हायचं आहे की देठ आहे तो देवाच्या साईडला आलेला पाहिजे आणि हे जे समोरचं हे फुलाचं हे आहे ते आपल्याकडं आलं पाहिजे। अशा पद्धतीने देवाला फुले व्हायचं आहे। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारी जी त्यांची दुर्वा आहे, दुर्वाची पेंडी आहे ती आपल्याला व्हायची आहे। दुर्वाची पेंडी ही आपल्याला वाहताना गणपती बाप्पाची ज्या साईडला सोंड आहे हे बघा ह्या साईडलाच आपल्याला ही दुर्वा ही ठेवायची आहे। ह्या साईडला नाही ठेवायची, ठेवताना आपल्याला या साईडला अशी ठेवायची आहे गणपती बाप्पांना अशा प्रकारे। नाहीतर आपण ह्या साईडला नसते ठेवायची, ह्या साईडला ठेवायची असते। या सर्व गोष्टींचा उल्लेख हा अथर्व शीर्षम जे आहे गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष त्यामध्ये दिलेला आहे। फलश्रुती आहे त्याच्यात सर्व काही आपल्याला सांगितलेलं आहे, सर्व काही माहिती। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विशेष अशी सेवा करायची आहे। म्हणजे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्ष आहे याचं आपल्याला पठण करायचं आहे। गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्ष आहे याचं पठण आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा, ज्यांना शक्य होईल त्यांनी 21 वेळा उद्याच्या तरी दिवशी, म्हणजे महिन्यातून आपल्याला एकदाच ही सेवा करायची असते। म्हणजे आपण ही जी सेवा आहे ती नेहमी करू शकतो, पण आपल्याला वेळ नसतो किंवा आपल्याला इतरही सेवा करायच्या असतात, म्हणून आपल्याला करणं शक्य होत नाही। म्हणून आपण कमीत कमी उद्याच्या तरी दिवशी ही जी सेवा आहे ती 21 वेळा तुम्ही हे करून बघा।
तुम्ही तुमची जी मनात एखादी इच्छा आहे ती देवाजवळ बोला आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही करा। 21 वेळा आपल्याला अथर्व शीर्ष आहे ते बोलायचं आहे आणि एकदा फलश्रुती आहे ती म्हणायची आहे। प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणण्याची गरज नसते, आपण एकदाच फक्त फलश्रुती म्हणायची आहे। हे अथर्व शीर्षचं वाचन आपण का करायचं असतं? अथर्व शीर्ष ही गणपती बाप्पांची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे। अथर्व शीर्षमधील जी अथर्व शीर्ष नंतर जे आपण फलश्रुती वाचतो त्यामध्ये उल्लेख केलेला आहे, दिवसकृत पापन नाशती, प्रातर धियानो रात्रिकृत पापन नाशती, सायन प्रात प्रयुजानो अपाप भवती। म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण सकाळ संध्याकाळ जे अथर्व शीर्षाचं जे वाचन करतो, पठण करतो, त्याने आपल्या हातून न कळत, जाणून बुजून तर आपण चुका करतच नाही, जाणून बुजून आपल्या हातून कोणत्या चुका होत नाहीत, पण न कळतपणे आपण कोणाचं मन दुखवतो, कोणाला आपण काही म्हणजे एखादा आपण बोललेला शब्द लागतो, असं जे काही जे घडून येतं ते जे पाप आहे ते आपल्या हातून ते पाप आहे ना, ते पाप नष्ट व्हावं, ते पाप आपल्याला लागू नये म्हणून आपण रोज कमीत कमी ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज एकदा तरी अथर्व शीर्षाचं सकाळ संध्याकाळ कधीही तुमच्याच्यानं शक्य होईल त्यावेळेस तुम्ही अथर्व शीर्ष आहे याचं पठण आहे ते करायचं आहे। मी तर ही सेवा रोजच करते, तुम्हीही करून बघा। आपल्या पुण्याचा साठा हा वाढला जातो आणि आपली जी संकट आहेत ती नक्कीच कमी होतात। संकट आलेली आहेत ती लवकरात लवकर दूर होतात। तसेच हे जे अथर्व शीर्ष आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणजेच हे सिद्ध कधी होतं, 1000 वेळा ज्यावेळेस आपलं अथर्व शीर्षच आहे हे पठण केल्यानंतर हे सिद्ध होतं। पण ही आपल्याला 1000 करण्यासाठी खूप दिवस लागतात, पण ही सेवा करण्यासाठी म्हणजे मी तुम्हाला माहितीसाठी सांगते, हे काय आपल्याला उद्या करायचं नाही, पण एक माहीत असावं, काही जणांना माहीत नसतं म्हणून माहितीसाठी सांगते। ज्यावेळेस सूर्यग्रह येतं ना, सूर्यग्रहण, त्या दिवशी ज्या दिवशी सूर्यग्रहण असतं त्या दिवशी जर आपण 21 वेळा हे अथर्व शीर्ष आहे आणि एकदा फलश्रुती जर म्हटलं तर आपण 1000 वेळा अथर्व शीर्ष पठण केलेल्याचं पुण्य आहे ते 21 वेळा त्या दिवशी म्हटल्याने पठण केल्याने आणि एकदा फलश्रुती म्हटल्याने आपल्याला ते पुण्य मिळतं आणि त्या दिवशी 21 वेळाच बोलल्याने हे जे आहे अथर्व शीर्ष हे सिद्ध होते आणि खूप अतिशय प्रिय प्रभावी सेवा असल्याने या दिवशी आपण जी आपल्या मनात जी कोणती इच्छा असेल ती आपण बोलून जर त्या दिवशी जर आपण केले तर ती आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते। आता हे झालं आपल्याला सूर्यग्रहणाला करायचं आहे, हे मी फक्त माहितीसाठी सांगितलं। ज्यावेळेस असेल सूर्यग्रहण त्यावेळेस मी व्हिडिओ करून नक्कीच ही माहिती शेअर करेन। त्यानंतर उद्या आपल्याला अजून कोणती सेवा करायची आहे तर आपल्याला उद्या एक खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर नारळ जरी घेतला तरी चालेल, माझ्याकडे आहे म्हणजे मी नेहमी करते, दाखवते एक मिनटं। मी कर्पूर होम करण्यासाठी अशा प्रकारचा एक नारळ आहे हा घेते, मी ही रोजची सेवा करते त्यामुळे माझ्याकडे आहे। तुम्ही जरी उद्याच्या दिवशी जरी असं घेतला तरी चालेल, एक नारळ घ्यायचा, याच्यावरती असा कापूर ठेवायचा आणि गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे तो मी आता सांगत आहे तो आपल्याला बोलायचा आहे। अशा प्रकारच्या आपण 5 वड्या घेतल्या आणि ह्या 5 वड्या पूर्णपणे जळेपर्यंत आपल्याला 108 वेळा तो मंत्र आहे तो बोलून होतोच बोलून। तो मी आता तुम्हाला मंत्र सांगत आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः असं म्हणत आपल्याला 108 वेळा आपण हात जोडून बसायचा आहे आणि हा मंत्र तोंडाने म्हणजे आपण बोलायचा आहे आणि कापूर आहे तो असा। आणि जर तुम्हाला असं नारळ जर नाही शक्य झालं तरी तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि त्याच्यावरती जरी ठेवलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। हा उपाय केल्यानंतर आपल्या आयुष्यात असणारे जे कोणतं विघ्न असेल, जी कोणती म्हणजे तुमच्या कुटुंबावरती तुमच्यावरती जे कोणतं विघ्न आलं असेल, जो काही प्रॉब्लेम असेल तो नक्कीच दूर होतो। हा उपाय जरूर सर्वांनी उद्या करून बघा, नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक। आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे तो आपल्या मुलांसाठी आपण कोणता उपाय करू शकतो? मुलांची आपली बुद्धी चांगली चालावी, मुलांचे आपल्या प्रगती व्हावी म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी एक उपाय करायचा आहे। जी हराळीची पेंडी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे, दाखवते मी कशी घ्यायची ती।
हराळीची जी पेंडी आहे ती आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये उजव्या हातात घ्यायची आहे। आणि जर आपल्या जर तुमची मुलं जर शाळेत गेली असतील तर ठीक आहे, जर असतील घरी तर तुम्ही त्यांच्या हातात ही हराळीची पेंडी द्यायची आणि त्यांच्या हाताखाली आपला हात लावायचा आहे आणि 11 वेळा किंवा 21 वेळा, ज्यांना 11 वेळा म्हणजे 21 वेळा ज्यांना करणं शक्य आहे त्यांनी 21 वेळा करा, ज्यांना नाही त्यांनी 11 वेळा करा। ह्यावरती थोडंसं हळदी कुंकू आणि अक्षता थोड्या व्हायच्या आहेत या पेंडीवरती आणि असे हातात घ्यायचे आहे। आणि अथर्व शीर्ष आहे ते आपल्याला 21 वेळा बोलायचं आहे आणि एकदा फलश्रुती, आणि जे 11 वेळा जर तुम्ही बोलणार असाल तर 11 वेळा बोलायचं आणि एकदा फलश्रुती म्हणायचं। आणि ही जी पेंडी आहे ही त्या मुलांच्या आपल्या हातून, किंवा जर मुलं नसतील तर तुम्ही स्वतःही मुलांचं तुमच्या नाव घेऊन आणि गणपती बाप्पांना तशी प्रार्थना करून नंतर ही जी पेंडी आहे ही आपण ही गणपती बाप्पांना अशी अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे आणि त्यांचं जे मन विचलित होत आहे, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, लागत नाही तर ते व्यवस्थितपणे त्यांचं लक्ष लागू दे, एकाग्रता आहे ती मुलांची वाढू दे आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे। अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। ही एक आपण सेवा करायची आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन उद्या नक्कीच त्यांचं दर्शन घ्या आणि तिथे जाऊन तुम्ही प्रसादही जर शक्य असेल तर तुम्ही मोदक किंवा लाडू याचा कोणताही जरी नैवेद्य नेला तरी चालेल, नाहीतर तुम्ही फळ एखादं नेलं, केळीही तरी चालेल, प्रसाद हा मंदिरात द्या आणि तो तिथे वाटला तरी चालेल। गणपती बाप्पांना मोदक आणि लाडू खूप प्रिय आहेत, म्हणून आपल्याच्यानं जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरात घेऊन जा आणि तिथे 11 किंवा 21 मोदक किंवा हे लाडू ते तुम्ही नेऊन गणपती बाप्पांना तिथं प्रसाद दाखवा आणि बाकीचे तुमच्या घरच्यांसाठी थोडेफार घेऊन या, जेवढे तुमच्या घरात असतील तेवढे, आणि बाकी आहे तो तिथे तुम्ही सर्वांना तो प्रसाद आहे तो वाटा। अशा प्रकारे आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीची जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। आणि संकष्ट चतुर्थीचा उद्याचा मुहूर्त आहे, संकष्टी चतुर्थी सकाळपासूनच चालू होत आहे आणि ही जी सुटणार आहे ती संध्याकाळी आपण उपवास सोडणार आहे, म्हणजे चंद्रोदयाचं जी वेळ आहे ती 9:06 आहे। या टायमिंगला आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे। गणपती बाप्पांची आरती करायची आहे। संध्याकाळी आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला आपण अर्घीही द्यायची आहे। चंद्राला अर्घी देऊन आरतीही करून नंतर आपण प्रसादही दाखवायचा आहे आणि नंतर आपल्या घरातील गणपती बाप्पांनाही प्रसादही दाखवायचा आहे, इतर देवांनाही प्रसाद दाखवायचा आहे आणि तो प्रसाद आहे तो सर्वांनी ग्रहण करायचा आहे आणि नंतर आपला आहे तो उपवास सोडायचा आहे। मी ही सांगितलेली जर माहिती जर तुम्हा सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।